चिकन धुवून घेऊया, त्यानंतर मसाले भाजून घेऊया. खोबरं, कांदा, लसूण, अद्रक हे सगळं आपण खोबरं, लसूण आणि अद्रक एकत्र भाजून घेऊया. हे भाजून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून आपण कांदा भाजून घेऊया. आता खोबरं भाजून झालेलं आहे, आता कांदा भाजूया. कांदा पण भाजत आलेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया आणि हे सगळे पदार्थ आपण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आणि हो, त्यामध्ये तीळ आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची आहे वाटणामध्ये. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे अळणी सूप करण्यासाठी. चिकन आधी आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण थोडंसं जिरे टाकलेले आहेत तेलामध्ये आणि त्यानंतर आपण जो आत्ता मसाला वाटला तो ॲड करायचा आहे थोडासा त्यात. मसाला चांगला परतून घेऊया. त्यानंतर मग आपण चिकन ॲड करूया. चिकन ॲड केलेलं आहे, चांगलं परतून घेऊया. मीठ टाकूया चवीनुसार आणि झाकून वाफेवरती चांगलं चिकन शिजवून घेऊया. चिकन शिजवून झाल्यानंतर आपल्याला तिखट ग्रेव्ही करायची आहे, चिकनची करी करायची आहे. त्यासाठी आपण मसाला टाकून चांगला परतून त्यामध्ये मसाले टाकूया आपले. काळा मसाला, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे थोडीशी कलर येण्यासाठी. त्यानंतर आपलं चिकन तयार झालेलं आहे. चांगली उकळी काढून घेऊया आणि सर्व करूया.